केवायसी करण्यासाठी केज शहरातील रेशनधारकांना आपण काय आवाहन करणार व शासनाच्या नवीन नियमानुसार काय माहिती द्याल? नमस्कार, मी सुजाता रामटेके, पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय केज. दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी या कार्यालयाकडून वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आलेली होती की शिधापत्रिका धारकांनी दिनांक 4 मार्च ते 7 मार्च पर्यंत केज तहसील अंतर्गत कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले असून लाभार्थ्यांनी सदर कॅम्पचा लाभ घेऊन ई-केवायसी करण्यात यावी. तथापि शासनाचे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पावेतो शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक असल्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांनी शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंतच ई-केवायसी करणे बंधनकारक राहील. तदनंतर लाभार्थ्यांचे जर त्यांनी ई-केवायसी केलेली नसेल तर धान्याचा लाभ त्यांचा बंद होण्याची शक्यता आहे. मात्र शासनाकडून जर या कार्यालयास किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झाले तर 28 फेब्रुवारी नंतर सुद्धा आपण ई-केवायसी करू शकता. तथापि मेरा ई-केवायसी ॲप आलेला असून सर्व शिधापत्रिका धारकांनी त्यांच्या मोबाईलवर सुद्धा ई-केवायसी करता येऊ शकते. आधार क्रमांक टाकल्यानंतर ई-केवायसी करता येईल. मॅडम, एक दिवसाचा कालावधी जर राहिलेला आहे, एखाद्या नागरिकाकडे जर मोबाईल उपलब्ध नसेल तर त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून ॲप डाउनलोड करून ते ई-केवायसी करू शकतात का? होय, नक्कीच ते करू शकतात. कोणत्याही मोबाईलवरून त्यांना ई-केवायसी करता येते. यांच्याकडून आपणाला आदेश प्राप्त झाल्याच्या नंतर आपण नागरिकांना कसं आवाहन कराल? माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून या कार्यालयास ई-केवायसी संदर्भात पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर आपण मार्च 2025 मध्ये पुन्हा कॅम्पचे नियोजन करण्यात आलेले आहे. याबाबत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी देऊन सदर कॅम्पचा लाभ घेण्यात यावा याबाबत नागरिकांना कळविण्यात येईल.